नमस्कार मित्रो, संध्याकाळचे 7 वाजले होते. एक तरुण मुलगी 25 वर्षाची असेल साधारणतः आडगाव फाट्यावरती एस टीने उतरली. एकटीच उतरली, कोणी उतरले नाही. त्या मॅडमांचं नाव होतं माया मॅडम तरुण होत्या. अजून लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं. शहरात नोकरी करायचा आणि आडगावला राहायचा. रोजचा नियम, सकाळी यायचं रिक्षाने फाट्यापर्यंत, तिथून बसने शहरात यायचं. नोकरी करायची. संध्याकाळी 5:30ला ऑफिस सुटलं का आडगाव फाट्यावरती उतरलं का रिक्षाने आडगावला जायची. आजही असंच झालं. याला खूप उशीर होऊन गेला. संध्याकाळचे 7 वाजले होते. हिवाळ्याचे दिवस. आता फाट्यापासून आडगाव 5 किलोमीटर होते. रिक्षाने रोज जायची. पण आज उशीर झाल्यामुळे काय झालं, स्टॉपवरती रिक्षा, टॅक्सी कोणीच नव्हतं. एकही मनुष्याने. बापरे, हिवाळ्याचे दिवस 7 वाजले म्हणजे अंधार पडून गेलेलं होतं. आणि फाट्यावरती लाईट वगैरे काहीच नव्हतं. एक वडाचं झाड होतं, त्याला असं मोठा ओटा केलेला होता. बस ओट्यावरती बसायचं. गाडी आली का लगेच लोक बसायचे, गाडीत निघून जायचे. माया मॅडमांना जरा भीती वाटायला लागली. इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नाही. बापरे, आपल्याला खरंच आज फसून गेलो. एवढा आहे, काही समजलंच नाही किती उशीर होऊन गेला आणि अंधार उडपून गेलेला आहे. मोबाईल सुरू केला आणि ओट्यात बसून राहिली. इकडे तिकडे पाहतच होती. जीव घाबरत होता. अंधार उडप सर्व. मॅडमांना वाटलं की बापरे, आपण नेहमी येतो, आज आपल्या लक्षातच राहिलं नाही. काय करायचं? एखादं मोटरसायकलवाला आलं तरी आपण त्याच्याबरोबर निघून देऊ. मॅडम असे विचारच करत होत्या. तेवढ्यात त्यांना सासूर लागला. बघितलं तर समोरून एक व्यक्ती आला. साधारणतः 50 वर्षाची सूट पॅन्ट, शर्ट, वरती जॅकेट घातलेलं होतं, टोपी होती थंडीची. मॅडमांकडे बघून तो हसला. आला, मॅडमांच्या बाजूला बसला. मॅडमांनी थोडंसं दुर्लक्ष केलं. ज्याला आपल्यासारखंच कोणतरी प्रवासी असेल. त्याने हळूच विचारलं, मॅडम अहो तुम्हाला कुठं जायचं? मॅडम म्हणाल्या, मला आडगाव जायचं आहे. मॅडमांनी विचारलं, मग तुम्हाला? तो म्हणाला, मला कुठंच नाही, मी इथंच असतो, मी इथंच थांबतो. अरे कमाल आहे, आज उज्ज्वला संपूर्ण शेती, कोणीच नाही, इथं वस्ती नाही, काही नाही, आणि तुम्ही इथं थांबून काय करणार काका? तो म्हणाला, काय करणार म्हणजे मी रात्रभर इथंच असतो वडाच्या झाडाखाली. मॅडम म्हणाला, मला माहीत आहे हे वडाचे झाड आहे, ओटा आहे, मग इथं ओट्यावर बसत मी, एवढी थंडी नाही वाजत तुम्हाला? तो म्हणाला, बघ बेटा, थंडी वगैरे मला काहीच वाजत नाही, स्वेटर आहे, टोपी आहे, रात्रभर इथं बसतो. मॅडम मला आश्चर्य वाटलं, कमाल आहे. मग मला वाटलं जाऊ दे, आपली मजा घेत असतील. काकासारखे दिसतात, 50 वर्षाचे सहज दिसतील. मग मॅडम काहीच बोलल्या आणि मॅडम शांत बसून राहिल्या. मग माया मॅडम मोबाईल पाहत बसल्या. काही इलाजच नव्हता. 6:15 झाले, 7:30 झाले, कोणीच नाही. तो माणूस बाजूला बसलेला होता. काही अंतरावरती, म्हणजे 4-5 फूट अंतरावरती बसलेला होता तो. आणि त्याच्या हातात मात्र 2 काड्या होत्या. टिपूर चांद नाही, परंतु झाडाखाली सावली. रस्ता फक्त चमकत होता. समोर बघितलं तर समोर आडगावला जाणारा जो रस्ता होता तो सुद्धा घनदाट जंगलाचा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक खूप झाडी, मध्ये मध्ये चंद्रप्रकाश पडायचा. आता आडगाव हे फक्त 5 किलोमीटर अंतर होतं तिथून. मॅडमांना एक क्षणभर असं वाटलं की हा मनुष्य बसलेला आहे, थोडंसं पागलसारखं वाटतं आहे, पण थोडंसं धीरसा बी वाटत होता. चला, 50 वर्षाचे मनुष्य आहे, चला तेवढंच आपल्याला आधार, एखादी रिक्षा वगैरे येईलच, आपण निघून जाऊ. 7:30 झाले तरी काही पत्ता नाही. मॅडम विचार करू लागल्या की आपण रस्ता धरून जरी गेलो, आता कच्चा रस्ता होता मुरमाचा. त्यांनी विचार केला, नाही जायची नाही, बसू आपण इथंच. मोबाईल पाहत बसल्या. तो माणूस हळूच म्हणाला, बेटा एकटी काय करतेस तू? किती वेळ मोबाईल बघणार? काका तुम्ही चिंता करू नका, एखादी रिक्षाने मी निघून जाईन. मग तो म्हणाला, आता एकही रिक्षा येणार नाही, रात्रभर तुला इथंच थांबावं लागेल, आपण असं करूया की? मॅडमने आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. चंद्रप्रकाश बाहेर पडला तर तरी वडाच्या झाडाखाली अंधार होता. मोबाईलच्या उजेडात बघितलं तो वयस्कर मनुष्य होता, 50चा, आणि हसू लागला. तो म्हणाला, हे बघा तुम्ही एकटाच आहे, मी पण एकटाच आहे, आपण खेळ खेळूया. बापरे, मॅडम एकदम दचकल्या. अहो कोणता खेळ? अहो काका असं का म्हणता तुम्ही? काय खेळायचं आता इथं अंधारात? तो म्हणाला, बेटा अंधारातच खरी मजा येते, आपण खेळ खेळूया. बापरे, मॅडम एकदम घाबरल्या. मॅडमच्या अंगाला एकदम सरकन काटा आला. खेळ खेळूया? कोणता खेळ खेळणार हा? हे काका आपल्यासोबत कोणता खेळ खेळणार आहे? मॅडम एकदम घाबरल्या, थोडशा बाजूला सरकून बसल्यात. तो पुन्हा म्हणाला, अहो मॅडम आपण खेळ खेळूया, रात्रभर इथं बसून काय करणार? तुम्हाला कसं काय करणार? किती वेळ मोबाईल बघणार तुम्ही? आपण दोघं मिळून खेळ खेळूया, कोणीच नाही आता इथं. मॅडमाला वाटलं, बापरे हा पागल मनुष्य दिसतो, आता ह्याच्यापासून सुटका कशी करायची? गाडी पण नाही. मॅडमाने भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहिला.
सुमसाम शांत वातावरण, सर्व शेती, रातकड्यांचा आवाज येत होता आणि रस्ता फक्त चंद्रप्रकाशात चमकत होता, झाडांच्या खूप सावली. मॅडम विचार करते की पडून जायचं काय, पण कुठं पडणार. हा मनुष्य आपल्यापेक्षा मोठा आहे, स्ट्रॉंग आहे. पळण्याचा प्रयत्न केला तो आपल्याला परत पकडीन, काय करीन, मारील का काय. आणि काय म्हणतो तो, खेळ खेळूया. हो बापरे, कोणता खेळ खेळणारा. मग पुन्हा तो म्हणाला, हो मॅडम किती वेळ तुम्ही एकटे बसणार, रात्रभर इथंच बसावं लागणार आहे, आपण तोपर्यंत खेळ खेळूया. मॅडम एकदम घाबरल्या. मग तरी मॅडमांनी विचारला, हो काका असं काय म्हणता तुम्ही, कोणता खेळ खेळूया आपण. तो नाही बघा माझ्या हातात काय बघितलं का. मॅडमनी मोबाईलचा टाच सुरू केला. बघितलं तर हातामध्ये 1-1 फूट लांबीच्या 2 जाड झटक काड्या होत्या आणि त्याला असे कलर लावलेलं होतं. एक काडी लाल रंगाची होती, एक काडी हिरव्या रंगाची होती. मग मॅडम म्हणालो, असं काय. तो ना, हो ह्या काड्यांचेच आपण खेळ खेळूया, हे फाशी आहेत माझे, फाशी, आपण दूध खेळूया. हो बापरे, मॅडमांना आता पूर्ण खात्री झाली की हा मनुष्य पागल आहे. आता याच्यापासून सुटका कशी करायची. मॅडम पुन्हा भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहू लागल्या. शांत वातावरण, रातकड्यांचा आवाज, आजूबाजूला रस्ते, घनदाट झाडी. बापरे, काय करायचे आता. तो पुन्हा पुढे सरकला, मॅडमांच्या जवळ आला. अहो मॅडम चला ना, आपण दोन्ही मिळून खेळ खेळूया. म्हणाला, मॅडम अहो मी तुम्हाला कोणता खेळ सांगतो माहीत आहे का, हाच खेळ खेळूया आपण. बघा मी फाशी टाकतो आणि त्याने डायरेक्ट ते काळे जोरजोराने हातात फिरवल्या आणि एकदम खाली फेकल्यात ओट्यावरती ते दोघं काड्या पडल्या आणि तो खुदखुद असू लागला. बघा मॅडम, अहो आपण दोन्ही मिळून खेळ खेळूया आता. मॅडम मग तर पूर्ण खात्री झाली की हा पूर्ण पागल आहे, आता कशी सुटका करायची. मोबाईलमध्ये टाईम बघितला, 7:45 होऊन गेलेले होते. काय करायचं. बापरे, आज आपली गाडी फसली, आपण खूप लवकर येतो. 5:30ला ऑफिस सुटलं का 6, 6:15 येतो, तो 7 वाजेशी येतं, आपण घरी पोहोचून जातो. आता 7:45 होऊन गेले, खरंच आता एकही रिक्षा येणार नाही. मॅडम विचार करू लागल्या. त्याने पुन्हा त्या काड्या उचलल्या, हातात धरल्या आणि पुन्हा मॅडमच्या अगदी जवळ आला. तो म्हणाला, अहो मॅडम, अहो आपण दोघंच येतात इथं, आपण खेळ खेळूया, आपण फाशी खेळूया. आणि पुन्हा त्या काड्या जोरजोराने असे फिरवल्या आणि एकदम ओट्यावरती फेकल्यात. मॅडम आश्चर्याने पाहू लागल्या. मॅडमांना पूर्ण खात्री की हा पागल आहे. मॅडम उठल्या आणि दूर जाऊन बसल्यात. चला लक्ष द्यायचे नाही. तो पुन्हा उठला, पुन्हा मॅडमांजवळ आला. अहो मॅडम किती दूर पडणार तुम्ही, अहो रात्रभर तुम्ही किती वाट पाहिली ना, एकही गाडी रिक्षा येणार नाही. आपण रात्रभर कशी रात्र काढायची, आपण दोन्ही मिळून खेळ खेळूया, रात्र कुठं निघून जाईल समजणार पण नाही, असं म्हटलं. आणि मॅडमासमोर उभा राहून मोठमोठ्याने हसू लागला आणि त्या दोन्ही काड्या हातात असे खेळतात तसं त्याने परत काड्या अशा आणि एकदम ओट्यावर फेकल्या आणि म्हणाला, मॅडम अहो तुम्ही फार घाबरलेले दिसत, तुम्ही तर काही खेळणार नाही, मलाच खेळ खेळावा लागेल, मीच सुरुवात करतो. बापरे. आणि पुन्हा तो मॅडमांच्या जवळ आला. मॅडम एकदम घाबरल्या, उठल्या आणि दूर पळाल्या. मोठा आता तिकडच्या साईडला जाऊन बसल्या. रस्त्याकडे आता पाठ होती, समोर जंगल, जाणार कुठं. बापरे. मॅडमच्या अंग थरथर कापायला लागलं. आता इथं कोणी येत बी नाही, हा मनुष्य काय करीन, वयस्कर मनुष्य आणि स्ट्रॉंग इथं भीती नाही, काय करायचं. मॅडमांना विचार केला, चला पटकन आपण फोन लावू, घरी फोन लावू, कोणाला तरी पाठवा बा, मी एकटे फसलेली, अजून रिक्षाचा पत्ता नाही आहे. म्हणून मॅडमांनी फोन लावण्याचा प्रयत्न केला तर नेटवर्क गायब. बापरे, काय झालं आहे. मागे उडून पाहिला, फक्त त्या माणसाच्या हसण्याचा आवाज आला आणि पुन्हा आवाज आला, अहो मॅडम तुम्ही नाही खेळत, सुरुवात तर मलाच करावं लागेल ना, मीच सुरुवात करतो. अरे मॅडम इकडे पण तो मनुष्य दिसला नाही. अरे कुठे गेला हा कुठं लपून बोलतोय का झाडावर चढून गेला. मॅडम इकडे तिकडे पाय लागल्यात, उभे राहिल्या. मॅडमांना आता त्या क्षणी वाटलं की नाही, आता उठा आणि पळतच सुटा आपल्या गावाच्या दिशेने. पण बाजूला तर कोणीच मनुष्य नाही, एकदम शांत वातावरण होऊन गेलं, कोणीच नाही. मॅडम पुढच्या साईडला चालत आल्या, अगदी रस्त्याच्या बाजूला उभे राहिल्यात. काय करायचं. समोर आडगावचा रस्ता होता, रस्ता दुरून पळत सुटायचं का, पण अंधार हुडूप, आजूबाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडे. बापरे. मॅडम खूप विचार करू लागले, आता काय करायचं. तेवढ्यामध्ये त्यांना बुटांचा आवाज आला, टप टप टप, कोणीतरी येत होतं. तर दचकल्या, मागे उडून पाहिला, तोच तर नाही आला. पण नाही, तो नव्हताच. दुरून एक काळी आकृती येत होती, साधारणतः तरुण मनुष्य येत होता. मॅडमांनी ओळखलं की नाही, तो मनुष्य नाही, दुसराच कोणतरी. मॅडमांनी लगेच मोबाईलचा फ्लॅशलाईट सुरू केला. पुन्हा बघून घेतलं की नेट चालू आहे का, आपण गावात फोन करू. पण काही नाही, नेट बंद, फोनच लागणार नाही. आता काय करायचं. टॉवर दाखवतच नव्हतं. घरी फोन लावण्याचा प्रयत्न केला, फोन लागला नाही. फ्लॅशलाईटच्या उजेडात त्या माणसाकडे टाकला. तो 30 वर्षाचा असेल सहज, तरुण मुलगा,
हळूहळू चालत होतो. त्याने पण सूट पॅन्ट शर्ट स्वेटर घातलेलं होतं, टोपी होती. थंडी खूप पडलेली होती. हिवाळ्याचे दिवस मॅडमांना बी स्वेटर वगैरे घातलेलं होतं मॅडमांनी, परंतु इतकी थंडी वाजत होती. बघत होत्या समोर तो तरुण चालत आला, मॅडमांजवळ उभा राहिला. अहो मॅडम, कुठं जायचं तुम्हाला? तिने सांगितलं, मला आडगाव जायचे, अजून एकही रिक्षा आली नाही बा, मी केव्हाची वाट बघते. तो तरुण मुलगा म्हणाला, घाबरू नका मॅडम, मी पण आहे, मला पण आडगावला जायचं आहे. मॅडम म्हणाला, मी तर तुम्हाला कधी पाहिलं नाही. तो नाही, मी बाहेरगावला असतो, माझे मामा राहतात आडगावला, मी तिथं त्यांना भेटायला चाललो. कमाल आहे. मॅडमांना जरा आश्चर्य वाटलं. बघतो त्या तरुणाच्या हातात बॅग वगैरे काहीच नव्हतं. बॅग वगैरे नसेल त्याला, आपल्याला काय करायचं, बॅग असो नसो, चला आपल्याला कोणतरी आधार मिळाला बा. मग मॅडम म्हणाला, हो मी इथे एकटी उभी बा केव्हाची, आणि एक मनुष्य होता इथं पागलसारखा, आणि तो मला असं म्हणत होता, खेळ खेळूया. तो तरुण हसला. तो म्हणाला, मॅडम घाबरू नका, अहो खेळ खेळूया म्हटलं तर खेळायला पाहिजे नव्हतं तुम्ही. आणि बघा, हसत खेळत राहायचं, हसत खेळायचं. बापरे, कमाल आहे. मग तो म्हणाला, तुम्ही का नाही खेळले? मॅडम म्हणाल्या, हो मी नाही, तोच म्हणाला मीच खेळतो असं म्हटलं, आणि तो गायब तर होऊन गेला. तो तरुण म्हणाला, जाऊ द्या, त्याला खेळायचं शीन, खेळत बसेल तो एकटा रात्रभर, तुम्ही काही काळजी करू नका. मग फक्त 5 किलोमीटरचं अंतर आहे, घनदाट झाडी असली तरी आपण निघून जाऊ, पैदल निघून जाऊ. एखादी रिक्षा नाही मिळाली ना, आपण 10-15 मिनटं वाट बघू आणि निघून जाऊ आपण. मॅडमांना नाही बरं वाटलं, चला 5 किलोमीटर काही अंतर जास्त नाही, आपण सोबत आहे आपल्याला, आपण निघून जाऊ. तेवढ्यात एक टॅक्सी आली, ती आडगावला जात होती. ती टॅक्सीवाल्याने एकदम टॅक्सी थांबवली आणि म्हणाल, चला, अहो मॅडम, अहो साहेब, चला, आडगाव जायचं ना? मॅडमांनी लगेच म्हटलं, हो. मग त्याने, बघा रात्रीची वेळ आहे, आता तुम्हाला एकही रिक्षा मिळणार नाही किंवा टॅक्सी मिळणार नाही, 100 रुपये लागतील प्रत्येकाला. हो बापरे. मॅडम म्हणा, हो 5 किलोमीटर तुम्ही 100 रुपये सांगतात? टॅक्सीवाला म्हणाला, अहो मॅडम, रात्रीची वेळ आहे, कोणीच तुम्हाला भेटणार, मग तुम्ही रात्रभर इथं जंगलात थांबणार का? या वडाच्या झाडाखाली ओट्यावरती बसून रात्र काढणार? हो बरोबर आहे. मॅडमांना विचार केला, नाही सकाळी मला ड्युटीवर जायचे आहे. मग तो न बसा. मॅडम आणि तो तरुण आला, टॅक्सीत बघतो तो टॅक्सी फुल प्रवासी बसलेले. मॅडमने, अहो कुठं बसणार? त्यानं, हो मी ॲडजस्ट करून देतो तुम्हाला. मॅडम, नाही एवढ्या दाटीदुटीत मी बसणार नाही, काही बाया होते, काही माणसं होते. पण मॅडम तयार झाल्या नाहीत. मग त्या प्रवाशाने त्या माणसाला विचारलं, भाऊ तू तरी बस. तो ना, हो या मॅडमांना एकटं सोडून मी कसं का बसू, आम्हाला दोघांना जागा करून दे तरच आम्ही बसू. मग टॅक्सीवाला म्हणा, माझ्या नाईला मी एका वेळेला दोघांना जागा करू शकत नाही. अहो मॅडम, तुम्ही एकटं येऊन जा, ते भाऊ आहे, पायी चालत येऊन देतील, तुम्ही काय काळजी करता? मॅडम नाही म्हणाले, नाही मी बसणार नाही. नाहीला झाला. टॅक्सीवाला म्हणाला, बघा वा, तुम्हाला 75 होईल बरं. आणि लगेच टॅक्सी सुरू केली आणि तो निघून गेला. मॅडम म्हणाल्या त्या तरुणाला, भाऊ तुम्ही का नाही गेले? तो म्हणाला, हो मी सांगितलं ना तुम्हाला, तर टॅक्सीवाल्याला सांगितलं की तुम्हाला एकट्याला सोडून मी कसं जाऊ. बरोबर आहे. मॅडमला वाटलं, बा काय चांगला मनुष्य झाला. तो तरुण म्हणाला, बघा मॅडम, आता किती वाजले, रात्रीचे 8 वाजून गेले, चला आपण निघून जाऊया. 5 किलोमीटर काही अंतर नाही, कच्चा रस्ता असला तरी मी आहे ना सोबत. दोघांच्या हातात मोबाईल होते, मोबाईलच्या टार्चच्या प्रकाशात आपण निघून जाऊ. मॅडमांना थोडंसं बरं वाटलं. मॅडमनं पुन्हा प्रयत्न केला घरी फोन लावण्याचा, पण फोन लागतच नव्हता, टॉवरच नव्हता. मग चालायला लागले. मग तो म्हणायचं काय हरकत नाही, चला आपण हसत खेळत निघून जाऊ. मॅडमने बऱ्याच चौकशा केल्या. तो अशी उडव्याउडवीची उत्तर देत होता. मग असे दोघं गप्पा मारत चालले होते. बरंच अंतर गेलं आणि अचानक मॅडमाच्या लक्षात आलं, एकदम त्याच्याकडे बघता आजूबाजूला घनदाट झाडे, रस्ता सुमसाम, तरुण गायब. बापरे. मॅडम एकदम थरथर कापायला आला, तर काय करायचं? मॅडमांनी मोठमोठे नारोडे मारा, हो भाऊ तू कुठे गेला? काहीच आवाज नाही. मग मॅडम उभ्या राहिला. आता वाट त्याचा पत्ताच नाही. आता तेवढ्यात भयानक हसण्याचा आवाज आणि एकदम किंकाळी ऐकू आली. मॅडम एकदम ओरडल्या आणि पळत सुटल्या गावाच्या दिशेने. आणि पडता एकदम दचकल्या ना. समोर तो उभा होता. अरे हो, तुम्ही इथं पुढे कसे आले? तो मोठमोठ्याने हसायला लागला. अहो मॅडम, रात्रीची वेळ आहे, मी मजा केली तुमची. ओ बापरे. मॅडम करा, हो का हो, असे काय करता तुम्ही, एकटीत बाई माणूस, आणि तुम्ही मला असं घाबरवण्याचं काम करतात? तो म्हणाला, बघा मॅडम, सर मी मजा केली तुमची, जाऊ द्या, चला काही घाबरायचे नाही, इथं काही भूताटकी नाही, काही नाही. बापरे. भूताटकी म्हणता बरोबर मॅडमांना अंग एकदम शारला. बापरे, काय करा, थरथर कापड आला. मॅडम ते म्हणाले, बघ भाऊ, अशी काही गंमत वगैरे करू नको, मला पटकन गावापर्यंत पोहोचव. तो म्हणाला, हे बघा मॅडम, घाबरू नका, जिथं तुम्हाला जायचं ना, मी तुम्हाला बरोबर पोचवेल. पुन्हा पुढे चालतोय. मॅडम मागे. मॅडम घाबरायला लागले की मागून काय आवाज येईल. इकडे ते मागे वळून पाहायचं, कोणीच नव्हतं, सुमसाम शांत. आणि मॅडम थोडंसं सासूला लागला मागे काहीतरी. पुन्हा मागे मॅडमांनी बघितलं, मागे तर कोणीच नाही, आवाज काय आला. पुढे ओढून पाहिलं तर तो पुन्हा गायब. तरुण, अरे बापरे.
बापरे, आता मॅडम घाबरल्या, इकडे पाहायला लागल्या, कुठे गेला हा, असं काय मग आपली मजा घेतोय. मग मॅडमांनी विचार केला, नाही नाही, गावाच्या दिशेने चालत राहायचं. 2-3 पावलं पुढे चालते, तोपर्यंत मागून आवाज आला, अहो मॅडम थांबा थांबा. मॅडम दचकल्या, बघितलं, अरे हा मागे केव्हा गेला, हा पुढे चालला तर आपण थांबलं, मागे उडून पाहिलं काही नव्हतं, पुढे बघतो तो गायब. बापरे, हा कोण भेटला मनुष्य, आपली बी मजा घेतोय. पण नाईलाजी, आता त्याच्याशिवाय आपल्याला कोण सोबत आहे. चालता चालता दोघंचे दोघं एकदम दचकले. बघतात तर समोर एक काळीभोर आकृती उभी होती आणि आवाज आला, कुठे चाललेत तुम्ही. बापरे, दोन्ही घाबरले, थांबले. आणि मॅडमांनी लगेच मोबाईल सुरू केला आणि मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात बघता तर समोर पूर्ण काळी भिन्न आकृती, पॅन्ट, बूट घातलेले, पॅन्ट, स्वेटर, टोपी, चेहरा झाकलेला, आता फक्त डोळे उघडे होते. बापरे, मॅडम घाबरले, हा नक्कीच चोर दरोडेखोर, आता कसं होईल आपलं. त्यांच्या दोघांनी मोबाईलचे टॉर्च चालू केला. आता बघतात चंद्रप्रकाश होता, झाडांच्या सावली, रस्त्यावरती चंद्रप्रकाशाचा उजेड पडलेला होता. मॅडम थरथर कापत बघत होत्या. तो मनुष्याचे फक्त डोळे चमकत होते आणि हातात मात्र तलवार होती. बापरे, आता काय करेल हा. तो एकदम पुढे धावून आला. धावून येता बरोबर सोबत असलेल्या तरुणाची त्यांची झटापट सुरू झाली. मॅडमासोबत जो तरुण होता त्याने पटकन मोबाईल बंद करून खिशात मोबाईल घालून घेतला होता आणि तो त्याच्याशी झटापट करतो. त्याने हात धरलेला, ज्या हातात तलवार होती ना, तो हात अगदी घट्ट पकडलेला, तलवार खाली पाडण्याचा प्रयत्न करतोय. आणि तेवढ्यामध्ये ती तलवार खाली पडली. मग काय, दोघांच्या झटापटी सुरू झाल्या. ते तलवारीपासून बरेच दूर अंतरापर्यंत गेले. दोघं जमिनीवर पडताय, पुन्हा उठताय, पुन्हा एकमेकांना मारताय. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात मला तलवार पडलेली मोठी. मॅडम लगेच धावल्या, पटकन ती तलवार उचलली आणि उभी राहिली. तर मॅडमांना असं वाटतं काय करायचं, पण तलवार सोडायची काही असो. दोघं जण समोर झटापट करताय, जमिनीवर पडताय, उठताय, एकमेकांना मारताय. बापरे, काय चालू यांचं, असं कुस्त्या खेळताय ते. पण जाऊ द्या, काही असो, आपल्या हातात तलवार आली, जे होईल ते. आणि मग काय, त्या धिप्पाड माणसाने त्या तरुणाला एकदम जमिनीवर पाडलं आणि त्याच्या अंगावर ते छातीवर कुदून बसला आणि त्याच्या गळ्यात दाबू लागला. बापरे, मॅडम मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात बघते. मॅडम थरथर कापत पुढे आले. तो अरे भाऊ, सोड त्याला, सोड, कोण आहे तू, अरे त्याला मारू नको. पण मॅडमच्या एकदम लक्षात आलं, आपल्या एका हातात तलवार आहे, तो त्याला का मारे, आपण आता याला मारून टाकायचं. मग मॅडमांनी तलवार घेतली, जोराने त्याची पाठीत मारली. पाठीत मारताच तो धिप्पाड माणूस एकदम उठला, मॅडमांच्या दिशेने एकदम वळला. मॅडम घाबरल्या होत्या. मॅडम इतका घाबरल्या होत्या की त्या भीतीमध्ये त्यांना कुठून बळ आलं काय कोणास ठेवते, ते एकदम तलवार जोरात पुढे खूपसता बरोबर त्या धिप्पाड माणसाच्या पोटातच डायरेक्ट तलवार घुसली आणि एकदम रक्ताचे चिरकांडे ओढाल्या. मॅडमच्या एका हातात मोबाईल आणि ते टॉर्चच्या प्रकाशात बघते, रक्ताचे चिरकांडा. पुन्हा मॅडम संतापल्या, पुन्हा ती तलवार घेतली, मारले त्याच्या डायरेक्ट मानेवर मारताच त्याच्या अर्धी मान कापली गेली. तो खाली कोसळला बरोबर मॅडम भानावर आल्या. बापरे, काय करायचं. पण मॅडमांना वाटलं, अरे हा पुन्हा उठून आपल्याला मारेल का काय. त्याची मान तोडली. मॅडमांनी मग सपासप 2-3 तलवारी त्याच्या मानेवर मारल्या. ती मानच डायरेक्ट तुटून गेली. बापरे, थरथर कापत मॅडम उभ्या राहिल्या. तो तरुण खाली पडला, तो उठला, तो अहो मॅडम तुम्ही काय केला, तुम्ही काय केला, तुम्ही खून केला, खून. ओ बापरे, खून केला. तो थरथर कापत उभा होता. मॅडम हे थरथर कापायला लागल्या, काय करायचं. मग मॅडम म्हणाल्या, भाऊ काही असो, तुमचा जीव वाचला, माझाही वाचला. त्याने तुम्हाला मारला असं तर मला मारायला काय वेळ लागला असं त्याला. काही असो, मी त्याचा खून केला, पण चला पळा लवकर इथून निघून. तो म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही मॅडम, तलवार तुम्ही फेकून द्या, तुम्ही खून केलेला आहे. ती रक्ताची भरली. तर मॅडमने पाहिलं, मॅडमांच्या हात रक्ताने भरलेला आहे, तलवार हातात आहे. मॅडम थरथर कापायला लागला. मॅडमांनी विचार केला, नाही, ती म्हणाला, नाही मी तलवार फेकत नाही, राहू द्या, अजून एखादा दुसरा आला आता गुंड, ती तलवार आपण संरक्षण तरी करू. मग तो म्हणाला, बघा मॅडम, ती तलवार माझ्या हातात देऊन टाका. मग मॅडमांना म्हटलं, नाही मी नाही देत. मॅडमाने हातात तलवार, तो ठीक आहे, काय हरकत नाही, तुमच्या हातात राहू द्या. मग ते चालायला लागलं. मॅडमांच्या हातात मोबाईल होता आणि तो टार्च चालूच होता रस्त्यावरती, पाच चालत. कारण चंद्रप्रकाशामध्ये रस्त्यावरती एवढं उजेड पडत नव्हतं, झाडं होते, मध्ये थोडंसं उजेड पडायचा, घनदाट झाडी, कच्चा रस्ता. चालता त्याची मोबाईलची रिंग वाजली त्या तरुणाची. तोने मोबाईल कानाला लावला आणि म्हणाला, हो येस बॉस, काय म्हणता तुम्ही. आणि तो थांबून गेला. मॅडम चालत पुढे गेला. मॅडम थांबल्या. त्याने हाताने इशारा केला मॅडमांना की पुढे जा. मॅडम लगेच पुढे चालायला लागल्या. थोडंसं पुढे चालायला लागल्या, परंतु घनदाट झाडी आणि रस्ता लहानसा, अरुंद रस्ता मुरमाचा. मॅडम पुढे जाऊन थांबल्यात. शांत वातावरण, फक्त रातकऱ्यांचा आवाज. तो हळू आवाजात बोलत होता. मॅडमांनी कान टवकारले, काय बोलतोय. तो तरुण म्हणाला, बॉस चिंता करू नका, मी
तरुणीला सोबत आणतोय. तरुण आणि सुंदर तरुणी आहे, काही चिंता करायची नाही. कुठे आहेत तुम्ही? असं का? गावाच्या बाहेरच तुम्ही उभे, कार घेऊन उभे आहेत? अरे वा, बरं हे बघा, मी तिला आणतो, पटकन गाडीत टाकायचं आणि घेऊन द्यायचं. हां ठीक आहे. बघा, पण रोख पैसे तयार ठेवले आहेत का तुम्ही? मला अगोदर रोख पैसे द्यावे लागतील बाबा. मी तुमच्यासाठी एक सुंदर तरुणी आणलेली आहे आणि तुम्ही काय कमाल करतात, पैसे नाही आणले. तिकडून हसण्याच्या आवाजाला. आणि मग त्या तरुणाने म्हटलं, ठीक आहे बॉस, मला काय पैशाशी म्हटलं, पैसे तयार आहेत ना बस, तुम्ही मला पैसे द्या. तरुणी तुमच्या ताब्यात, रोख पैसे तयार आहेत ना मी सांगितले तेवढे? बरं ठीक आहे, काय हरकत नाही, मी आत्ता आणतो, फक्त 10 मिनिटात. तुम्ही कुठं उभे आहेत? 1 किलोमीटर अंतरावरती. बरं तिथंच गाडी थांबवा, पुढे आणू नका. तुमच्यापर्यंत मी पोचवायची जबाबदारी माझी, मी बरोबर तिला आणतो, तुम्ही पुढे येऊ नका, तिथंच थांबा. हां ठीक आहे, ओके, असं त्याने म्हटलं आणि मोबाईल बंद केला. आता तो बोलण्यात एवढा गुंग झाला होता, त्याच्या मॅडमांकडे लक्षच नाही की मॅडम जेवढून उभे राहिलेले आहेत. तो एकदम दचकला. तो नाही, मॅडम तुम्ही काय ऐकलं का? मॅडम म्हणाला, नाही मी काहीच ऐकलं नाही, मी पुढे चला, मला भीती वाटायला लागली ना, म्हणून मी वापस येतच होती, तेवढ्यात तुम्ही समोर आलेत. तो जरा घाबरला. अरे बापरे, हिने तर काही ऐकलं नाही ना. पण तो हळू आवाजात जरी बोलत असला तरी मॅडमाने सर्व स्पष्ट ऐकलेलं होतं. मग तो चालायला. मग तो म्हणायचा, मॅडम तुम्ही पुढे चला, मी येतोच. मग मॅडम परत पुढे चालायला. पुन्हा बराच अंतर तो मागे राहिला. मॅडम पुढे चालता एकदम थांबल्या पाहिला. पुन्हा त्याने फोन केला. तर हो चिंता करू नका, मी मॅडमांना आणतोय, मला पैशाशी म्हटलं बस, दुसरं काही सांगू नका आणि पुन्हा फोन करू नका. आणि त्याने फोन बंद केला आणि मग झपझप चालत मॅडमांबरोबर आला, चालायला लागला. मॅडमांना वाटलं, बापरे, आपण एका गुंडाच्या तावडीतून सापडले, तर खरा गुंड तर हाच आहे, हा आपल्याला विकतोय, काय करायचं याला? बापरे, काय करायचं? तो मॅडमच्या बाजूने चालता मॅडम हळूहळू चालायला लागल्यात. तो थोडंसं पुढे झाला. पुढे येताच मॅडम एकदम संतापल्या. आपल्या याने सौदा केलेला आहे, हा आपल्याला विकतोय रोख पैशासाठी, बॅग तयार आहे म्हणे पैशाची. मॅडमांचं डोकं गरगर फिरायला लागलं होतं, कारण अगोदरच मॅडमांच्या हातून एक मर्डर झालेला होता, हातात तलवार होती. मॅडमांना एका सेकंदात काय संताप आला, त्यांनी डायरेक्ट एकाच तलवार जोरात त्याच्या मानेवरच टाकली. मानेवर टाकता बरोबर तो एकदम खाली कोसळला. मॅडमच्या हातात मोबाईल होता. मोबाईलच्या टार्चच्या उजेडात पाहिला, तो खाली पडला, तडफडत करतो. मॅडमाने पुन्हा संतापात 2-3 तलवार त्याच्या मानेवर टाकता. काय, त्याची मानगुट तुटून गेली, धडापासून वेगळी. आता मॅडमाला एकदम थरथर कापत उभ्या, इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नाही, अंधार गुडूप सर्वीकडे. फक्त मॅडमच्या मोबाईलच्या टार्चचा उजेड आणि चंद्रप्रकाश फक्त रस्त्यावर पडत होता, तेवढाच. मॅडम थरथर कापत होत्या. मॅडमांचे पाय इतके लटलट कापा लागले. आता मॅडमांना पुढे चालायची हिंमत नव्हती. तसंच पुढे थोडंसं अंतर चालत गेल्या. एक रस्त्याच्या बाजूला एक झाड होतं, मोठं झाड होतं चांगलं. बस पटकन तिथं बसल्या, त्या झाडाला टेकून बसून राहिल्या. डोळे घट्ट मिटले. काय करायचं? बापरे, आपण 2 मर्डर करून टाकले, दोघांचा मान तोडून टाकले आपण. बापरे, तलवारीत एवढी ताकद असते आणि आज आपल्याला एवढी ताकद कशी आली? 5 मिनटं मॅडमांना काहीच सुचत नव्हतं काय करा. मग मॅडम थोडंसं शुद्धीवर आल्यात. त्यांना वाटलं चला, उठण्याचा प्रयत्न केला, पण मॅडमांचे पाय इतके गोळे आले होते, थरथर कापत होते, घामेघूम झालेला. उठून चालण्याचं मॅडमांना त्राण नव्हतं. माया मॅडम विचार करू लागला, काय करायचं, घरी फोन करायचा का? घरचे लोक किती घाबरतील. मग मॅडमने विचारलं, नाही पोलीस स्टेशनलाच फोन करायचा. मॅडमांनी पटकन पोलीस स्टेशनला फोन केला. हॅलो पोलीस स्टेशन, तिकडून आला. हो कोण बोलते? मग मॅडमांनी सर्व सांगितलं थोडक्यात की मी आडगाव फाट्यावरून निघाले, आडगावच्या रस्त्यावर येते, साधारणतः 2-2.5 किलोमीटर मी आलेले आणि तिथं माझ्या हातून 2 मर्डर झालेले आहेत. तुम्ही ताबडतोब आणि मला घेऊन जा, मला उठण्यासुद्धा त्राण नाही. मॅडमांच्या हातात तशीच तलवार होती. मॅडम बसून राहिल्या. तिकडून पोलिसांनी उत्तर दिलं, मॅडम काही घाबरू नका, आम्ही ताबडतोब येतो. आणि झाला, फोन बंद झाला. मॅडमांनी मग फ्लॅशलाईट बी बंद करून दिला. शांतपणे बसून राहिल्या. डोकं गरगर करत होतं, काय करायचं, आपल्या हातून 2 मर्डर होऊन गेले आज, खूप वाईट झाला. इलाज नाही. एवढी थंडी होती तरी मॅडम घामेघूम झालेल्या होत्या. थरथर कापत तिथं बसून राहिल्या. 15 मिनटं झाले आणि एकदम आडगावच्या दिशेने गाडी आली. गाडी येते, वा लाईटाचं उजेड. मॅडमांना एकदम धीरसं वाटलं, पण मॅडम थोडंसं घाबरल्या. तलवार हातात घट्ट पकडली. का सांगतो तो, पोलीस एका कोणी गुंडाची गाडी येते पोलिसांच्या आधीच. डोळे विस्फोरून पाहत होत्या. आली गाडी, पोलिसांचीच होती. गाडी लगेच थांबली. मॅडमांकडे पाहिलं त्यांनी फोकसमध्ये की झाडाला टेकून मॅडम बसलेल्या. 4 पोलीस होते. पटापट ते खाली उतरले आणि मॅडमांजवळ आले. त्यांच्या हातात बॅटरी का होत्या. गाडीचा लाईट बी चालू होते आणि त्यांनी विचारलं, हो मॅडम तुम्हीच फोन केला का?
मॅडमाने हो मिस केला. हे बघा माझ्या हातून की नाही 2 मर्डर झालेले आहेत बघा. समोर बघा हा एक पडलेला आणि बघा ते दूर अंतरावरती एक तो पडलेला आहे बघा. दिसलं का तुम्हाला लाईटाची उजेडा? बघा मला दिसतोय तो पडलेला आहे. मी 2 मर्डर करून टाकले हो. पोलिसांनी त्या मॅडमांकडे पाहिलं की कमाल आहे. मॅडम कुठे? हे बघा माझ्या हातात तलवार. आणि मॅडम बी दचकल्या, हातात तलवार नव्हती. मॅडम हो इथं माझी तलवार पडली कुठेतरी. घाबरून मॅडम इकडे तिकडे बघायला लागला. मग ते पाहिलं मॅडम असं काय करतायत. मग एक पोलीस म्हणाला मॅडम घाबरलेल्या दिसतात, अंधारी रात्र आहे, मॅडम एकट्या आहेत घाबरलेल्या आहेत म्हणून तसं भास होतं. मग पोलिसांनी बॅटरीकाच्या उजेडात इकडे तिकडे पाहिलं. एक पोलीस परत गाडीत बसला. तो मी पुढे जाऊन बघून येतो कुठं प्रेत पडलं. तो पुढे गेला, काहीच नव्हतं, वापस आले. तो परत पोलिसांनी आजूबाजूला सगळीकडे बॅटरी उजेडात पाहिलं, एकही प्रेत नाही, काहीच नाही, मर्डर नाही, रक्त नाही. मॅडमने बघा माझ्या हात किती रक्ताच्या भरलेला आहे बघा. हो हे बघ समोर तो दिसत नाही का? मॅडम सांगतायत, पोलीस बघतायत, कमाल आहे, इथं तर काहीच नाही आहे. अहो मॅडम इथं काहीच नाही. मॅडम म्हणाला हो दादा तुम्ही काय कमाल करता. अहो हे बघा हे समोर प्रेत पडलेलं आहे, मुंडकं धडा वेगळं झालेलं आहे, धड वेगळं आहे, रक्ताच्या थरवळात पडलेले, माझ्या हात रक्ताच्या भरलेला आहे. बॅटरीच्या उजेडा इकडे तिकडे झाडात सर्वीकडे 5-5 बरेच अंतर चालले गेले. पुन्हा वापस आले. मॅडम तिथं बसलेल्या. मॅडमकडे उठता सुद्धा येत नव्हतं. मग त्यांनी मॅडमांना हात दिला. मॅडम उठा, तुम्ही आधी गाडीत बसा. मॅडमांना त्यांनी गाडीमध्ये बसवला आणि म्हणाल मॅडम शांत व्हा, काही घाबरू नका. लगेच एका पोलिसांनी त्याला पाण्याची बाटली काढली आणि मॅडमांना सांग मॅडम पाणी प्या, तुम्ही घाबरलेले आहात. मोदी अहो दादा मी घाबरू नका, काय करू. अहो माझ्या हातून 2 मर्डर झाले, दोन लोकांना मी मारून टाकलं बघा, ते प्रेत पडले, तुम्हाला दिसत कसे नाही. 4 पोलिसांनी एकमेकांकडे पाहिला आणि खून केली. मग एक पोलीस म्हणाला घाबरलेले आहेत मॅडम, नक्कीच घाबरलेले आणि भीतीमुळे त्यांना असे भास होत आहेत. मग ते म्हणाले मॅडम पणाला आम्ही आता तुमच्या घरी पोहोचवतो. मॅडम म्हणाला हो मला घरी नका पोचवा, मी खुनी आहे, मला पोलीस स्टेशनलाच पोचवा. पोलीस म्हणाले ठीक आहे काय हरकत नाही, तुम्हाला पोलीस स्टेशनला पोचवतो, काही चिंता करू नका. मग तेव्हा मॅडम म्हणाले अहो ते 2 प्रेत पडले त्यांच्या पंचनामा तर करा, मर्डर झालं, ते प्रेत पडलेले 2 त्याचं काय. पोलीस दादा म्हणाले बघा मॅडम घाबरू नका, तुम्हाला आधी आम्ही घरी पोचवतो. त्यांना नाही घरी नाही, मला पोलीस स्टेशनला पोचवा. बरं ठीक आहे पोलीस स्टेशनला पोचवतो, पुन्हा आम्ही वापस येतो आणि आम्ही ते पंचनामा करू. बरं दोन्ही प्रतांच्या काही काळजी करू नका. 2 पोलीस पुढे गेले, एक ड्रायव्हर सीटवर बसला, एक बाजूला बसला आणि 2 मागे बसले. मागे बसल्यानंतर मॅडमांनी पाहिलं जवळ तिकडे तिकडे पाहिलं, तेवढं एकदम मॅडम दचकल्या. जो मनुष्य मॅडमांना आधी भेटला होता, स्वेटर टोपी घातलेला 50शीचा, तो आला आणि खिडकीजवळ आला आणि उभा राहिला. तो हसत होता. मॅडमांना म्हणाला मॅडम अहो मॅडम कसा वाटला खेळ. मी म्हटलं ना आपण खेळ खेळूया, आता तुम्ही तयार नव्हते, मीच खेळलो, कसा वाटला तुम्हाला माझा खेळ. ओ बापरे, मॅडम एकदम घाबरलाय. बापरे, मॅडम एकदम किंचाळला. अहो दादा थांबा, गाडी सुरू करू नका. हा तो मनुष्य, ह्या माणसानेच असा काही खेळ खेळला की माझ्या हातून 2 मर्डर झाले हो, याच्याचमुळे झाले ते, याला पकडा पटकन पकडा. पोलिसांनी बाहेर बघितलं, कुठे हो कुठे, हा काय खिडकीच्या बाहेर उभा बघा बघा. तरी पोलीस म्हणाला हो मॅडम घाबरू नका, तुम्ही डोळे बंद करा, बरं बाहेर कोणीच नाही. मॅडम अहो कोणी कसं नाही, बघा तो उभा आहे, तो किती जोरजोरात हसतोय. पुन्हा तो मनुष्य म्हणाला काय मॅडम कसा वाटला माझा खेळ. मी मस्त खेळ खेळला ना, आवडला का नाही तुम्हाला माझा खेळ. ओ बापरे, मॅडम डोळे फरून बघताय आणि म्हणता हो दादा त्या माणसाला पकडा, त्या माणसाने माझ्या हातून 2 मर्डर केले हो. माझ्या हातून जे 2 मर्डर झालं ना त्याला हाच जबाबदार आहे. जे ड्रायव्हर सीटवर बसले होता त्याच्या बाजूच्या पोलीस म्हणाले भाऊ गाडी सुरू कर लवकर. मॅडम खूप घाबरलेले आहे, त्यांना की नाही विचित्र भास होत आहे. आता एक पोलीस गाडी चालूच होता, त्याने लगेच गाडी सुरू केली आणि ते निघाले बाहेर. तो माणूस अजून तो पुन्हा हसत असता आला, खिडकीजवळ आला आणि म्हणाला मॅडम कसा खेळ खेळला मी, आवडला ना तुम्हाला. बापरे, आता तो मनुष्य फक्त मॅडमांना दिसला, कोणालाच नाही. मग गाडी सुरू झाली आणि आडगावच्या दिशेने निघाली. 4 पोलीस विचार करत होते की खरंच एकटे दुकटी बाई सापडल्या अंधाऱ्यात, किती विचित्र भास होतात. बापरे, भीतीमुळे मॅडमांच्या डोक्यावर परिणाम झालेला. खरंच आपण आता पोलीस स्टेशनला नेऊ आणि पटकन दवाखान्याचं न्यावं लागेल मॅडमांना. मित्र कसा खेळ खेळला मॅडमांशी त्या माणसाने, कमाल आहे. बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच, पुन्हा भेटूया लवकरच. तो बरं, गुड बाय.